हॅलो फ्रेंड्स, आपण 10वीचं सायन्स 1चं चॅप्टर शिकणार आहोत. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कोणतं चॅप्टर शिकणार आहे आपण? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. याचा आहे लेक्चर नंबर 1. आता या 10वीच्या सायन्स 1च्या या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहे. ते आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. नाव फर्स्ट ऑफ ऑल अबाउट मॅटर. We know that matter is classified into 3 parts: mixture, compound and element. Matter, that is substance, याला 3 भागांमध्ये आपण डिवाइड करत असतो. पहिला आहे मिक्सचर, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे एलिमेंट. एलिमेंट्सला सुरुवातीच्या काळामध्ये 2 भागांमध्ये क्लासिफाय केलं जायचं. एक आहे मेटल आणि दुसरा आहे नॉन मेटल. अर्थात काही असे एलिमेंट्स आहे की ज्यांच्याकडे मेटल आणि नॉन मेटल या दोघांच्याही प्रॉपर्टी असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यांना आपण म्हणत असतो मेटॅलॉइड, किंवा त्यांना अजून एक नाव आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेमी मेटल्स. काय सांगतोय बघा, मॅटरला 3 भागांमध्ये क्लासिफाय केलं: मिक्सचर, कंपाऊंड आणि एलिमेंट. एलिमेंटला सुरुवातीच्या काळामध्ये 2 भागांमध्ये क्लासिफाय केलं होतं: मेटल्स आणि नॉन मेटल. अर्थात काही असे एलिमेंट्स होते की ज्यांच्याकडे मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज होत्या. मग त्यांना काय म्हटलं गेलं? मेटॅलॉइड. त्यांना दुसरं नाव काय दिलं गेलं? सेमी मेटल्स. तर या एलिमेंटचा प्रामुख्याने आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. किंबहुना त्याहीपेक्षा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचा विचार या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. मग पहिला प्रश्न हा निर्माण होतो की व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची आवश्यकता काय? आता आज आपण पाहिलं तर ओव्हरऑल 118 एलिमेंट, 118 एलिमेंट्स हे आज आपल्याला माहिती झालेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये यांची संख्या कमी होती, पण जे काही एलिमेंट्स त्यावेळी माहिती होते त्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी लक्षात ठेवणं हे अतिशय टेडियस काम होतं, लेबरियस काम होतं आणि हे कठीण काम होतं की प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. इट इज क्वाईट डिफिकल्ट टू रिमेंबर द प्रॉपर्टीज ऑफ ईच एलिमेंट इंडिव्हिज्युअली इज क्वाईट डिफिकल्ट. हे अतिशय डिफिकल्ट होतं. आणि मग काय झालं, सायंटिस्टच्या असं लक्षात आलं, द एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज वी हॅव टू ग्रुप देम. ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे त्यांना एका ग्रुपमध्ये बसवू. म्हणजे काय होईल की समजा उदाहरणार्थ 7-8 प्रकारचे ग्रुप तयार होतील आणि या 7-8 ग्रुपच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. एका ग्रुपच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवल्या की त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटला त्या प्रॉपर्टीज लावता येतील आणि त्यामुळे द एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज वेअर ग्रुप टुगेदर. ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे त्यांना एका ग्रुपमध्ये बसवल्या गेलं आणि प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी लक्षात ठेवण्याच्या ऐवजी त्या ग्रुपच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं हे सोयीस्कर जाईल असं सायंटिस्टच्या लक्षात आलं आणि ते खरं होतं. त्यामुळे जो अभ्यास आहे तो सिंपल आणि इझियर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अँड दॅट्स वाय व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट? टू मेक द स्टडी सिंपल अँड इझियर. अभ्यासाला सिंपल आणि इझियर बनवण्याकरता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची आवश्यकता असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा काय म्हटलंय आपण, नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. It is not possible to remember the properties of all element individually. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज इंडिव्हिज्युअली लक्षात ठेवणं हे अतिशय किचकट काम होतं आणि म्हणून मग काय केलं, हेन्स द एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज वेअर ग्रुप टुगेदर. मग ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे त्यांना एका ग्रुपमध्ये बसवण्याचं काम सायंटिस्टनी केलं आणि त्यामुळे अभ्यास काय झाला, दिस मेक्स द स्टडी सिंपल अँड इझियर. त्यामुळे अभ्यास हा सिंपल आणि इझियर झाल्याचं दिसून येतं. यावरून आपण असं म्हणू शकतो की टू मेक the study of elements simple and easier there is a need of classification of element. मग क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करायला पाहिजे यावरती सगळ्या सायंटिस्टचं एकमत झालं. मग अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा एक सायंटिस्ट समोर आला. नाव होतं त्याचं जॉन वुल्फगँग डोबेरायनर. आता हा जो जॉन वुल्फगँग डोबेरायनर जो आहे यांनी सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करण्याचं काम केलेलं आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय द एलिमेंट.
हा पहिला सायंटिस्ट आहे ज्यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जॉन वुल्फगँग डोबेरायनर वॉज द फर्स्ट टू क्लासिफाय द एलिमेंट. त्याच्या असं लक्षात आलं की द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड विथ ॲटॉमिक मास. तो जेव्हा अभ्यास करत होता एलिमेंटचा तेव्हा त्याला असं समजलं की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या कोणाशी रिलेटेड आहे, तर ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे. ही क्लासिफाईड द एलिमेंट इन द फॉर्म ऑफ ट्रायड. डोबेरायनरनी एलिमेंटचं जे क्लासिफिकेशन आहे ते इन द फॉर्म ऑफ ट्रायड केलं. Now what is triad? The triad means a group of 3 elements with a similar chemical property. ट्रायड म्हणजे 3 एलिमेंटचा ग्रुप. आणि कोणत्या 3 एलिमेंटचा ग्रुप, तर ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहे, सेम आहे. बघा एकदा, जेव्हा असं लक्षात आलं की देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची आवश्यकता आहे, तर सगळ्यात पहिला सायंटिस्ट समोर आला जॉन वुल्फगँग डोबेरायनर. यांनी सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय द एलिमेंट. त्याच्या अभ्यास करताना लक्षात आलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड विथ ॲटॉमिक मास. आणि त्यांनी जेव्हा क्लासिफिकेशन केलं तेव्हा ही क्लासिफाईड द एलिमेंट इन द फॉर्म ऑफ ट्रायड. What is triad? The triad means a group of 3 elements with a similar chemical properties. With a similar chemical properties. आता हे जे ट्रायड त्यांनी बनवले म्हणजे 3 एलिमेंटचा जो ग्रुप त्यांनी बनवला, त्या ग्रुपमध्ये त्यांनी काय केलं, ही अरेंज द 3 एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी त्या 3 एलिमेंटला अशा पद्धतीने अरेंज केलं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. Then he found that the atomic mass of middle element is nearly equal to the arithmetic mean of atomic masses of other 2 elements in that triad. हे जे त्यांनी जो दिलेला जो लॉ आहे तो लॉ आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून लक्षात घेऊया. तर डोबेरायनरचा रूल आपण सांगितला होता की इन ट्रायड these 3 elements are arranged in increasing order of their atomic masses. ट्रायडमध्ये या 3 एलिमेंट्सला त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस बसवलं होतं. मग काय लक्षात आलं डोबेरायनरच्या, तर ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, हा मिडल एलिमेंट आहे. ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज फाउंड टू बी नियरली इक्वल टू द अरिथमॅटिक मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट प्रेझेंट इन दॅट ट्रायड. याचा अर्थ काय, पहिला मुद्दा हा आहे की ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. दुसरा मुद्दा काय आहे, ट्रायडमध्ये एलिमेंट अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे, मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन. कसं काढतात अरिथमॅटिक मीन, 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2. या दोघांची जर का आपण सम केली तर ती होते ऑलमोस्ट 46 डिवायडेड बाय 2 म्हणजे झालं 23. बघा, पहिल्या एलिमेंटचा आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन किती येतं आहे 23 आणि मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास सुद्धा किती आहे 23. योगायोगाने या ठिकाणी ते एक्झॅक्टली इक्वल टू आलाय, पण प्रत्येक ट्रायडमध्ये ते एक्झॅक्टली इक्वल टू येत नाही. म्हणून डोबेरायनरनी त्या ठिकाणी पहिले शब्दप्रयोग कोणता वापरला होता, नियरली इक्वल टू. काय लॉ आहे पुन्हा लक्ष द्या. पहिला मुद्दा, ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट विथ अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. दुसरा मुद्दा काय आहे, एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तिसरा मुद्दा काय आहे, मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन हे जवळपास सारखं असतं असा रूल डोबेरायनरनी या ठिकाणी सांगितल्याचं दिसतं, ज्याला आपण डोबेरायनर्स ट्रायड रूल असं आपण म्हणू शकतो. इथे बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम या तिघांचा ट्रायड तयार केला कारण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम होत्या. त्यांना अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर सोडियमचा ॲटॉमिक मास होतं 23. पहिला लिथियम आणि तिसरा पोटॅशियम या दोघांच्या ॲटॉमिक मासचा अरिथमॅटिक मीन सुद्धा 23 आहे, म्हणजे तो एक्झॅक्टली सेम आल्याचं आपल्याला दिसतं. तर याला म्हटलं जातं डोबेरायनर्स ट्रायड.
दुसरा ट्रायड त्यांनी बनवला होता BeMgCa. या ठिकाणी मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन हे जवळपास सारखं आल्याचं तुम्हाला दिसेल. हे तुम्ही स्वतः करून पाहू शकता. 40.1 प्लस 9 डिवायडेड बाय 2 करा, ते नियरली इक्वल टू 24.3 आल्याचं तुम्हाला दिसेल. अजून एक ट्रायड होतं CaSrBa. यामध्ये Crचं ॲटॉमिक मास हे या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या अरिथमॅटिक मीनच्या जवळपास सारखं आल्याचं तुम्हाला दिसून येईल. हा पण एक ट्रायड डोबेरायनरनी आपल्याला दिला. ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड दे आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग अशा वेळेला ब्रोमिनचं ॲटॉमिक मास आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन हे तुम्हाला जवळपास सारखं आल्याचं दिसून येईल. अजून एक ट्रायड आहे SSETE. यामध्ये सुद्धा सेलेनियमचं ॲटॉमिक मास जो मिडल एलिमेंट आहे आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन हे तुम्हाला जवळपास सारखं आल्याचं दिसून येईल. म्हणजे इथे आपण जवळपास 1 2 3 4 5 ट्रायड्सची उदाहरणं या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेली आहे. पहिले ट्रायड जे आहे हे अगदी डिटेलमध्ये समजावून सांगायचं आणि बाकीचे ट्रायड फक्त लक्षामध्ये ठेवायचे. आलं लक्षामध्ये. मग प्रॉब्लेम काय आला तर डोबेरायनरच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट्स माहिती होते त्या सगळ्या एलिमेंट्सला ट्रायडच्या स्वरूपात डोबेरायनर बसवू शकला नाही. दिस इज द फर्स्ट लिमिटेशन ऑफ डोबेरायनर ट्रायड. डोबेरायनर अनेबल टू क्लासिफाय ऑल द एलिमेंट्स इन द फॉर्म ऑफ ट्रायड. आणि दुसरं जे लिमिटेशन होतं ते असं होतं की त्यांनी काही जे ट्रायड्स स्वतः डोबेरायनरनी बनवले होते त्या ट्रायडनी डोबेरायनरचाच रूल फॉलो केलेला नाही. उदाहरणार्थ CuAgAu हे जे ट्रायड आहे हे ट्रायड आहे ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास पण आहे. पण ॲटॉमिक मास ऑफ Ag आणि या दोघांच्या ॲटॉमिक मासचं अरिथमॅटिक मीन हे नियरली इक्वल टू सुद्धा सारखं येत नाही. म्हणजेच या ट्रायडनी डोबेरायनरचाच रूल फॉलो केलेला नाही. थोडक्यात डोबेरायनरला रिवाइज करू. डोबेरायनर हा पहिला सायंटिस्ट होता ज्यांनी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करण्याचा प्रयत्न केला. डोबेरायनरच्या मते प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट कोणाशी संबंधित होत्या? ॲटॉमिक मासशी. त्यांनी ही क्लासिफाईड द एलिमेंट इन द फॉर्म ऑफ ट्रायड. ट्रायड मीन्स अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. या ट्रायडमध्ये एलिमेंट कसे अरेंज केले त्यांनी? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग त्याला काय दिसून आलं? द ॲटॉमिक mass of middle element is found to be nearly equal to the arithmetic mean of atomic masses of other 2 element present in that triad. आणि असे त्यांनी वेगवेगळे ट्रायड आपल्या समोर दिले. पण डोबेरायनर्स ट्रायड मध्ये आपल्याला 2 लिमिटेशन्स दिसून येतात. डोबेरायनरच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट्स माहिती होते त्या सगळ्या एलिमेंटचं ट्रायडच्या स्वरूपामध्ये डोबेरायनर क्लासिफिकेशन करू शकला नाही. आणि दुसरं, काही ट्रायड जे डोबेरायनरनी तयार केले होते त्याच ट्रायडनी डोबेरायनरचाच रूल फॉलो केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्याचं उदाहरण दिलं आपण CuAgAu. हा जो ट्रायड आहे हा डोबेरायनरचा जो रूल आपण इथे दिलेला आहे तो रूल फॉलो करताना दिसत नाही. अशा तऱ्हेने डोबेरायनर्स ट्रायडला लिमिटेशन्स आले. कुठल्याही एका थेअरीला लिमिटेशन्स आले म्हणजे नवीन थेअरीला विकसित होण्याचा चान्स असतो. आणि हा चान्स घेतला न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टनी आणि त्यांनी न्यूलँड्स ऑक्टेव आपल्यासमोर मांडलं. हे न्यूलँड्स ऑक्टेव आपण पुढच्या पिरियडमध्ये लक्षात घेणार आहोत. थँक्यू.